आदिनाथजी, तुम्ही मराठी भाषिक आहात की हिंदी भाषिक आहात? मॅडम मी मूळ महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी भाषिक आहे. बर. मग आता ही जी अट परिवहन खात्यानं, म्हणजे ती अट नव्याने काही टाकलेली नाहीये. तुम्हाला जेव्हा बॅच मिळतात तेव्हाच ती अट असते. काही प्रमाणात त्याची पूर्तता करूनही घेतली जाते. काय म्हणणं आहे तुमचं या अटीबद्दल? मॅडम ही अट जरी परवाना देताना असती त्यावेळेस त्याची तेवढी अंमलबजावणी होत नाही. हा. परंतु सरकारने हा जो निर्णय घेतलाय हा अतिशय चांगला निर्णय आहे टॅक्सी चालकांसाठी. हम्म. कारण की परप्रांतीयांचे जे काय त्यांना तिथं मोर्चा काढावा वाटतो, बंद पुकारावा वाटतो, पण हम्म. मराठी शिकावं वाटत नाही. हम्म. ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपलं पोट भरायला येतात तिथं तुम्ही पूर्ण तुमचं कुटुंब येऊन सर्व हे करता हम्म. राहता, हम्म. पण तुम्हाला मराठी बोलणं अवघड वाटतं, मोर्चे काढणं सोपं वाटतं. हम्म. तुम्ही मराठी शिकायला अडचण काय? कारण की प्रत्येक ठिकाणी आज मुंबईतले काय असे अनेक ठिकाणं आहेत. हम्म. सीएसटी असेल, कुर्ला असेल, बांद्रा असेल, हम्म. अशा अनेक ठिकाणी परप्रांतीय जे टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत त्यांनी युनियन तयार केलेले आहेत. हम्म. हम्म. ज्यांना मराठी बोलता येते ते मुद्दामून बोलत नाहीत. हम्म. आमचं असं त्यावर ठाम मत आहे. जाणून बुजून त्यांच्या भाषेमध्येच ते बोलले जातात. त्याच्यामधून जे काही इथले महाराष्ट्रीयन म्हणा किंवा बाहेर राज्यातील प्रवासी आहेत हम्म. त्यांना जाणून बुजून त्रास देणं हा त्यांचा आता हेतू, म्हणजे तिथं हेतू त्यांनी तयार केलेला आहे. हम्म. हम्म. जो काही सरकारने निर्णय घेतलाय तो अतिशय उत्तम निर्णय आहे आणि त्याची सरकारने अंमलबजावणी तेवढी कठोर कारवाई करायला पाहिजे, हम्म. असं आमचं मराठी टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांचं एक प्रतिनिधी म्हणून सांगतो की अंमलबजावणी ही खूप कठोर व्हायला पाहिजे.